हाय, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता भरपूर दिवस झालं म्हणजे एप्रिल मे महिन्यापासून मी काय रेसिपीचं पण केलेलं नाही. शिवाय म्हणजे रेसिपी करायला वेळच भेटला नाही. आधी गरमी होती, परत नंतर मी फिरायला गेली, त्याच्यामुळं रेसिपीकडे माझं जास्त लक्षच नसल्यामुळं तर आता विचार केला चला आपण काहीतरी व्हिडिओ करावा. तर व्हिडिओ करण्याचं पण असं कारण की मला अक्षय तृतीयेच्या अगोदर एक फोन आला होता. ते कोणाचा होता काय मला माहिती नाही. तर ते मला म्हणले, ताई तुम्ही देवांचे छान व्हिडिओ करता, आम्हाला म्हणजे दर्शन भेटलं. तर मी बाळूमामाचा व्हिडिओ आणि माझ्या माहेरचा देवीचा तुकाईच्या देवीचा टाकलेला होता. तर त्याच्याबद्दलच ते लोक मला बोलले, तर आम्हाला तुम्हाला गिफ्ट पाठवायचं आहे, तर तुम्ही मला ॲड्रेस देऊ शकता का. तर मी त्यांना ॲड्रेस दिला, पण मला असं वाटलं की कोणतरी असेल असं काहीतरी, पण मला पण माहिती नाही नक्की हे काय आहे ते समजलं नाही. तर 2 महिन्यापासून मी विचार करत होते चला आपण ही खुशखबर जी आहे ते आपण व्हिडिओवर टाकावी. तर मी 2 महिन्यापासून असंच चाललं होतं, पण मला काही वेळ भेटला नाही करायला. तर मी काल जे मला भेट आलेली ती खूप छान आहे, म्हणजे मस्त आहे, खूपच छान आहे, चांदीची आहे. मी त्यावेळी आल्याच्यानंतर मी ॲड्रेस दिला, त्या ॲड्रेसवरती मला त्यांनी पाठवून पण दिलं. त्याच्यानंतर काय त्यांचा मला फोन वगैरे आलाच नाही, काही नाही. पण त्यांनी पाठवलं, तर ज्यांनी पाठवलं आहे त्यांना खूप माझं म्हणजे आभारी आहे मी, कारण का त्यांना आवडलं म्हणून त्यांनी माझ्यासाठी पाठवलं. तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. काल मी त्याची पूजासुद्धा केलेली आहे. तर गिफ्ट खूप म्हणजे खूपच छान आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूया. मी काल त्याची पूजा केलेली आहे. काल आपलं एकादशी होती, म्हणून मी विचार केला चला आता व्हिडिओ पण टाकूया आणि एकादशी निमित्ताने त्याची पूजा पण करूया. तर तुम्हाला जर आवडलं नक्की मला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंट करा. असंच सपोर्ट मला म्हणजे प्रत्येकाने द्यावं. पण मला माहिती नाही हे म्हणजे कसं काय ते, किंवा देवाचंच आहे की अचानक मला असं गिफ्ट आलेलं आहे. याच्या अगोदर पण एक गिफ्ट आलेलं आहे मला, चहाचा थर्मास आहे छोटासा. ते म्हणजे मला तोंडलाची भाजी त्याच्यावरती आलेलं आहे. आणि आपलं बिटाची मी हे दाखवलेली म्हणजे कोशिंबीरप्रमाणे. तर तुम्ही यूट्यूबवरती माझ्या जाऊन बघू शकता. तुम्हाला म्हणजे आवडेल किंवा नाही आवडेल हे मला माहिती नाही, पण ज्यांनी कोणी जर बघितलं नसेल तर त्यांनी बघू शकता यूट्यूबवरती जाऊन. तर त्याच्यासाठी मला छोटा थर्मास पण आला, पण मी व्हिडिओ टाकले नाही, कारण का कसं अगोदर म्हणजे असं खुशी तर झाली मला हे दोन्ही वस्तू भेटल्या, पण कसं असं म्हणजे आपल्याला खरं वाटत नाही आहे की म्हणजे हे खरं आहे की खोटं आहे. आणि एवढा म्हणजे लगेच आपण आनंद साजरा करू म्हणजे करायचं म्हटलं. पण काल विचारच असा केला की चला आपल्याला कोणीतरी गिफ्ट पाठवलं आहे. मग आता मला माहिती नाही, पण देवाचीच कृपा असली तर सांगू शकत नाही. तर नक्की तुम्हाला आवडेल तर तुम्ही गिफ्ट पण बघू शकता आणि तुम्हाला म्हणजे काय वाटतं ते नक्की कमेंट करा आणि असाच मला सपोर्ट करत राहा. शिवाय माझं काही जास्त एवढं हे पण नाही आहे, म्हणजे मी म्हणत नाही की माझ्या रेसिपी खूप छान आहेत किंवा मी व्हिडिओ करते असं, पण चला काहीतरी देवाचीच कृपा असल्यामुळं मला हे भेटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी व्हिडिओवरती दाखवू शकते. धन्यवाद. भरपूर असं सपोर्ट द्या. शिवाय माझे आता मी तसं व्हिडिओ काढला आहे 2023मध्ये, पण अजून माझे काही एवढे सबस्क्राईब पण झालेले नाहीत. शिवाय वॉच टाईम पण नाही झालेला, कमीच आहे. पण मात्र
ओढेच जे आहेत ते भरपूर होत आलेले आहेत. 1 लाखाकडे होत आले. लाईक पण 5,000 झालेले आहेत. शेअर पण 350च्या वरती गेलेले आहेत. आणि कमेंटसुद्धा मला म्हणजे देवासाठीच खूप खूप छान छान आलेले आहेत कमेंट, देवाचं करते म्हणून. तर असंच सपोर्ट राहू द्या आणि असंच मला सहकार्य करावं, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या सपोर्टामुळे म्हणजे एक माणसांना सपोर्ट असला तर माणूस कुठेही पुढे जाऊ शकतो. तसंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. तर ही बघा, मला मस्त अशी चांदीची छोटीशीच मूर्ती आहे. चांदीची छोटीशीच मूर्ती आहे. छान आहे कुबेराची. तर म्हणजे याच्यावर प्राईस पण आहे 1,600 रुपये प्राईज आहे खाली. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, ते बाकीचं जे गिफ्टचं जे होतं ते मी तेव्हाच काढून हे केलेलं. तर तुम्हाला मी आता दाखवू शकते की बाकीचं गिफ्टचं बॉक्स